नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे डेली ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, असंच भरभरून सपोर्ट करत राहा. एक मिनिट बाळा बोल रहा पा काय रात्री काय बोलत होता तू? रात्री कुठे काय मी बोललो? आधी संगे काहीच बोलणार नाही म्हणे, परत जाणार बी नाही म्हणे. फोन चालू होता, तू फोन केला नाही, मी ऐक राहिलो. कुठं घरी, घरी जाणार नाही म्हणजे कुठं? माझ्या घरी नाही कधी बोललो मी असं? बोलणार बी नाही म्हणे आधी संगे. नाही नाही कधी तुम्ही खोटं नको बोलू. नाही असं मी म्हणणार आहे का आजी? काही पण तुम्ही वेगळं ऐकलं असेल. फोन चालू होता, हां तू बोलले राहणार होता, मी बोलणं ऐकायचं. कुठे ऐकू येत तुम्ही? हां अरे म्हटलं हां तिकडल्या पोरी इकडे येतील, हां स्वतःच्या पोरी आता जातील. इथे ते काही काळीला घ्या, ते मोठा मोठा घरात सापडा. कसे काय करू भाऊ, कुठे पाहू? नाही नाही, उलट मम्मीला बोललो, म्हटलं जायचंय, म्हटलं गावाला, म्हटलं हा. उलट मग पाड्यावर भरपूर दिवस झाले ना आलो नाही, म्हणून म्हटलं की जाऊ. काय म्हणे मग? हा ना म्हणे, जाऊ मग म्हणे. कधी कधी येणार? नारळ पण फोडायचंय ना, म्हणून हा, या ना मग. तेच म्हटलं. मम्मी म्हटलं जाऊ, म्हटलं असं. एक मंगळवारी, मंगळवारी या. हां आणि कोणता बी वारी फुटत काही, कोणता पण वार आहे का? फक्त सोमवारी फुटत नाही, नाही तर कोणता बी वारी येतो. शनिवारी ये, रविवारी ये, हां नाही तर मग सोमवारी या, मंगळवारी फुटी जा. कोणता बी वारी फुटत नाही या महिन्यात. शनिवारी पण फुटतो ना? हा, खरे खरे शनिवारी बी फुटत. हा, मग तसंच काहीतरी करावं लागल. कोणता बी वारी फुटत आहे. हा बरं, काय नाही. बोला पप्पांशी तुम्ही, काय म्हणतो? बरं, चालेल. त्याला काय पाड्यावर एक पाय तयार असतो यावाले पाड्यावर जायला एक पायावर तयार राहत. आवडतं मला आजीकडं, असं काय त्यात? आजीकडे जायचं म्हटलं. नारळ बी फुटलेलं आहे ना. हा, मग आवडतं मला. तो पण आपलं एक दिवसात यावं होतं त्यामुळे. जरा ताई सांग बोला. काय नाही, त्यावेळेस फोन चालू होता का? आजी काय म्हणते बघ. एकाच सहज लावलं, जगलं, जगत की नाही जगत म्हटलं, जगून गेलं. त्या दिवशी तो गोंडा तोडून टाकला तू. हा, मग त्या कुंडीमध्ये टाक ना मग त्या. नाही लागणार आता, व्यवस्थित लागली. दुसरी मग दुसरी म्हणजे तुळशी तयार कर. तेच म्हणतो होतो तुला मी. फायनली मित्रांनो, मम्मीने नवीन झाड उगवलं. हा, तेच रोप किती वाजले काय आता? काय टाइम काय झालं? टाइम काय झाला मग? घड्याळ बंद पडलं ते. बंद पडलाय. तर म्हणे 11 वाजून राहिले काय? 3 वाजले. 3 वाजले? हा, बापरे, कपडे भांडे करायचे म्हटलं 11. काय कपडे बांधले करायचे. मग आणि पप्पा कधी येणार आता? मला काय माहिती कधी काही काम आहे का तुझे? हा, काम होतं असंच. काय काम होतं तुझं? काही नाही, फोन आला पाय. ते कंपनीवाल्यांचं आहे. तर मित्रांनो, फायनली मी आज चाललोय मस्त की बाहेर फिरायला. सो बघा आणि ब्लॉग एन्जॉय करा. तर मित्रांनो, आपल्या नाशिकमध्ये आता भन्नाट ट्रॅफिक होते आणि सो त्यामुळे सगळ्यांनी केअर करा, लक्ष द्या. त्यामुळे अशा ठिकाणावरून रस्ता तुम्ही शोधा. तर मित्रांनो, मी पोचलो आहे हरे कृष्ण मंदिरात. सो फायनली पोचलो आहे आणि बंद आहे, पण ते असं 4:30 वाजता ओपन होणार आहे, तेव्हा आपण जाऊया मध्ये. मित्रांनो, मध्ये पोचलो आणि खूप सुंदर आहे. मधले जे मंदिरं होते आणि खूप सुंदर आणि आकर्षक सगळ्या मूर्त्या आहे यामध्ये. आणि नक्की इथं एकदा तरी या आणि भेट द्या तुम्ही. खूप उत्कृष्ट मंदिर आहे. इथं जे मंदिर आहे ते आता राधाकृष्णाचं मंदिर आहे, ओपन होईल, बघूया आपण.
छान पद्धतीने ओपन होत आहे. इथे सीताराम यांचा फोटो आहे आणि तर मित्रांनो आता ओपन होईलच बघा आणि खूप सुंदरपणे मूर्ती आहे आणि खूप छान आहे आणि अक्षरशः मला ते राधाकृष्णाची मूर्ती खूप आवडली आणि तुम्हालाही आवडेल. या मंदिराला या आणि भेट द्या मित्रांनो. आणि आकर्षक मूर्ती आहे आणि बाकीचे जे आहे ते खूप सुंदर आहे आणि अशा पद्धतीने इथं हॉल आहे सगळीकडं फोटोज आणि खूप छान आहे आणि खूप सुंदर आहे. बघा आणि इथे या आणि एन्जॉय करा मित्रांनो. तर मित्रांनो मंदिराचं दर्शन घेऊन झालं आहे आणि तुम्ही बघितलं असेल मंदिर खूप सुंदर आहे, खूप आकर्षक आहे आणि खूप मला गेलं खूप मन शांत वाटतं एकदम. तर तुम्हाला दाखवतो मी कोणतं मंदिर आहे. या जर तुम्हाला असेल जवळ तर हरे कृष्ण मंदिर आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो मी गेम खेळला आणि खूप एन्जॉय केला आणि सो तुम्ही एन्जॉय करा. वो भाई साहब काय गाडी उडवली यार, सुपर मजा आला. फायनली मित्रांनो मी पोचलो आहे घरी. आजचा दिवस खूप एन्जॉय केला आणि मस्त की मंदिरात गेलो, त्यानंतर आम्ही गेम्स खेळला. सो त्यानंतर घरी पोचलो. तर मित्रांनो एक मूवी आलेली आहे स्पायडरमॅन. सगळ्यांना माहिती आहे की लहानपणी सगळेजण स्पायडरमॅन बघायचे आणि आज त्याचे बरेच पार्ट आलेले. सो असा जो स्पायडरमॅन आहे तो खूप भारी आहे. सो सगळेजण जात आहे. सो मी पण जाणार आहे. त्यामुळे पण मित्रांनो एक मराठी मूवी पण आलेला आहे. सो भूतम भैया म्हणून एक मराठी मूवी आहे, खूप मस्त आहे. जा आणि बघा, खूप एन्जॉय करा. की मी ट्रेलर पाहिला आहे आणि तो एक मराठी मूवी आहे आणि त्या मराठी मूवी सगळे इन्फ्लुएन्सर आहेत. सो सगळे तुम्हाला बघायला मिळतील. जा आणि मराठी मूवी पण बघा, हॉरर मूवी आहे तो. सो